सातारच्या मातीत पाय ठेवला की इतिहासाचे आणि अध्यात्माचे असंख्य दार उघडतात. पण आज मी तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन जाणार आहे जिथे दगड बोलतात, जिथे हवा महादेवांच्या घोषाने भरलेली आहे आणि जिथे एकाच पठारावर हजारो शिवलिंगाचं दर्शन घडतं. नमस्कार मित्रांनो, मी रोहित. तुम्ही पाहताय सातारा दौरा. मी करतोय सातारमधील न पाहिलेली ठिकाणी एक्सप्लोर. आज आपण तालुका आणि जिल्हा एक असणारे सातारा जिल्ह्यातील देगाव पाटेश्वर हे मंदिर एक्सप्लोर करणार आहोत. पाटेश्वर मंदिराचा इतिहास हा प्राचीन आणि मध्ययुगीन काळाच्या सीमारेषेवर उभा आहे. असं म्हटलं जातं की हे मंदिर यादवकाली असून नंतरच्या काळात मराठा साम्राज्यात याचा जीर्णोद्धार झाला होता. पण या ठिकाणाचं खरं महत्त्व आहे ते इथल्या शेकडो लेण्यांमुळे आणि हजारो शिवलिंगांमुळे. 18व्या शतकातील अंदुरकर नावाच्या सावकारांनी या परिसराचा विकास केल्याचे संदर्भ मिळतात. पण इथली खरी संपत्ती म्हणजे निसर्गाच्या कुशीत कोरलेली ही शिवरूपे. हे ठिकाण प्रतिकाशी म्हणून ओळखलं जातं. पाटेश्वरचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे इथली संख्या. असं म्हणतात की 1-2 नव्हे तर तब्बल 1 कोटी शिवलिंग असल्याचा भाविकांचा समज आहे. प्रत्यक्षात शेकडो शिवलिंग तुम्ही उघड्या डोळ्यांनी पाहू शकता. पण इथे फक्त शिवलिंगच नाहीत तर प्रत्येक कोरीकामात एक वेगळा अर्थ दडलाय. मंदिराच्या प्रवेशद्वाराशी असलेला नंदी अत्यंत भव्य आणि रेखीव आहे. त्याच्या गळ्यातील घंटा आणि आभूषणे पाहून त्या काळातील शिल्पकलेचा अभिमान वाटतो. अष्टदशभुज चामुंडा देवी इथे केवळ महादेवच नाहीत तर शक्तींचंही वास्तव्य आहे. 18 हात असलेली देवींची मूर्ती पाहून मन प्रसन्न होतं. दशावतार आणि विष्णू. शिव मंदिरात विष्णूंच्या अवतारांचे कोरीव काम हे हरिहर ऐक्याचे दर्शन घडवते. सहस्त्रलिंग. एकाच मोठ्या शिवलिंगावर हजारो छोटी शिवलिंग कोरलेली पाहणे हा एक दिव्य अनुभव आहे. इथं आल्यावर सातारच्या इतर कालवा असलेल्या ठिकाणांपेक्षा एक वेगळी शांतता जाणवते. हे ठिकाण ट्रेकरसाठी जितकं आव्हानात्मक आहे तितकंच ध्यान करणाऱ्यांसाठी ऊर्जा देणार आहे. पावसाळ्यात तर हे पठार स्वर्गासारखं वाटतं. पाटेश्वर हे केवळ धार्मिक पर्यटन स्थळ नाही तर तो आपल्या पूर्वजांचा शिल्पकलेचा आणि निसर्गाशी असलेल्या नात्यांचा जिवंत वारसा आहे. पाटेश्वर बद्दल अनेक कथा प्रचलित आहेत. असं म्हटलं जातं की इथून एक गुप्त मार्ग थेट सातारा शहराच्या राजवाड्यापर्यंत किंवा अजिंक्यतारा किल्ल्यापर्यंत पोहोचतो. जुन्या काळात ऋषीमुनी इथे हजारो वर्ष तपस्या करत असत. आजही अनेकांना इथं ओंकाराचा नाद ऐकू येतो. हे विज्ञान आहे की श्रद्धा हे ठरवणं कठीण आहे, पण इथली ऊर्जा मात्र सत्य आहे. पाटेश्वरला येण्यासाठी तुम्हाला थोडेफार चालावं लागेल, पण जेव्हा तुम्ही या डोंगराच्या माथ्यावर पोहोचता आणि साताराचं पूर्ण दृश्य पाहता तेव्हा तुमचा सगळा थकवा पळून जातो. जर तुम्ही निसर्गप्रेमी असाल तर हे ठिकाण तुमच्यासाठी मस्ट विजिट आहे. आपल्याकडे वारसा तर खूप आहे, पण त्याचं जतन करणं आपल्या हातात आहे. पाटेश्वरला येताना इथल्या शांततेचा भंग करू नका आणि प्लास्टिक कचरा करून. तर मित्रांनो, आजचा हा पाटेश्वरचा भाग तुम्हाला कसा वाटला? अशाच अनएक्सप्लोर्ड जागा मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रासोबत हा नक्की व्हिडिओ शेअर करा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत जय शिवराय, हर हर महादेव. पाहत राहा सातारा दौरा.